अनौपचारिक पत्र म्हणजेच इन्फॉर्मल लेटर. हे इन्फॉर्मल लेटर हे आपल्या घरच्या लोकांसाठी लिहिलं जातं. तर पत्राचा विषय काय आहे? तुमच्या बहिणीने हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. म्हणजे तुमच्या बहिणीने हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम म्हणजे पहिलं पारितोषिक म्हणजे प्राईज मिळवलं आहे, त्याबद्दल तिचं अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे. सो तुम्ही तिचा भाऊ असू शकता, बहीण असू शकता. तर काय लिहायचं आहे? पहिल्यांदा अगोदर दिनांक लिहायचे आहे 13 जून 2024. जे काय आपलं नाव असेल ते लिहायचं आहे. आपला ॲड्रेस येणार आहे इथे, जो आपला ॲड्रेस आहे तो. त्याच्यानंतर आहे प्रिय ताई, ताईचं नाव लिहायचं आहे. आता ताई मोठी आहे आपल्यापेक्षा, म्हणताना साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आणि पत्राची सुरुवात करायची आहे. समास म्हणजेच काय? तर दोन्ही साईडला थोडी थोडी जागा सोडायची असते. सो पॅराग्राफ करून आपल्याला हे लिहायला सुरुवात करायची आहे. आज सकाळीच तुझ्या शाळेतील शिक्षक मला भेटले. आज सकाळीच मला तुझे शिक्षक जे काही सर टीचर जे कोण आहेत ते भेटले, तेव्हा त्यांनी तुझी आठवण काढली होती आणि गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तू पहिला क्रमांक मिळवल्याचे सांगितले. म्हणजेच काय? असं दाखवायचं आहे की भाऊ हा दुसरीकडे राहतो आहे आणि बहीण आई वडिलांसोबत राहते आहे. तर त्यांच्या शिक्षकांनी त्या भावाला सांगितलं आहे की तुझ्या बहिणीचा जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला आहे. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. जे ऐकून कोणत्याही भावाला आनंदच होईल ना. आणि माझी छाती अभिमानाने भरून आली. म्हणजे मला खूप प्राऊड फील झालं. मी माझ्या मित्रांना, इतर शिक्षकांना सुद्धा सांगितलं. म्हणजे मी माझ्या मित्रांना सांगितलं, इतर शिक्षकांना पण तू हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला हे सांगितलं. त्यांनी तुझे खूप कौतुक केले. ऑब्वियसली सगळेच प्राऊड फील करणार, तर सगळ्यांनी काय केलं आहे? तिचं कौतुक केलं. म्हणून ताई तुझे मनापासून अभिनंदन. तुला असेच यश मिळत राहो याच माझ्या शुभेच्छा. आणि ताई तुला असंच यश मिळत राहो, तू अशीच मोठी हो, असेच तुला यश मिळत राहो ही माझी शुभेच्छा आहे. आईबाबांना माझा साष्टांग नमस्कार. म्हणजे आईबाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग. त्यानंतर येणार आहे कळावे, म्हणजेच तू माझ्या पत्राचं उत्तर दे. आता हा कोणी पत्र लिहिलं आहे? तर तुझा भाऊ. कोण आहे? आर्यन. त्याच्यानंतर तिकीट लावायचं आहे. तिकीट लावणं कंपल्सरी आहे. हे तिकीट आहे हे एका साईडला यायला हवं. हे तिकीट एका साईडला आहे. त्याच्यानंतर प्रति म्हणजे कोणाच्या प्रति आपण लिहिलं आहे, म्हणजे कोणाला आपण लेटर लिहिलं आहे त्यांचा ॲड्रेस येणार. हा प्रति इथे लिहून झाल्याच्या नंतर जिथे आपला कॉमा येणार आहे तिथून आपला जो कोणी प्रति आहे त्याचा जो ॲड्रेस टाकायचा आहे ती सुरुवात करायची आहे. सो कॉमा कंपल्सरी आहे. आणि लास्टला जेव्हा संपणार आहे इथे आपला ॲड्रेस तेव्हा आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. आता प्रेक्षक म्हणजे कोण आहोत? तर आपण कोणी पत्र लिहिलं आहे? तर आता ज्याने पत्र लिहिलं आहे म्हणजे जो आपला अगोदरचा ॲड्रेस होता तो आपला ॲड्रेस इथे यायला पाहिजे. सो हा आहे आर्यन माने, मुक्काम पोस्ट सांगोळा, तालुका पातूर, जिल्हा अकोला. सो थँक्यू.